नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अंजली ही आता पुन्हा एकदा अर्णववर रागवलेली असते आणि ती आपली बॅग भरून घर सोडून निघून जाऊ लागते. तेव्हा अर्णव आणि घरातील सर्वजण हे तिला थांबवण्याची विनंती करतात, परंतु अंजली कोणाचंही काहीही ऐकत नाही आणि अर्णव हा तरीही तिला विनंतीच करू लागतो. तेव्हा अंजली पुढे बोलते, आता तू यापुढे एक पाऊल देखील टाकू नकोस, नाहीतर आपल्या दोघांमध्ये जे काही नातं उरलेलं आहे ते देखील मी संपून जाईल. आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही जागेवर उभे राहतात आणि अंजली ही तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो सुप्रिया ही मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेलेली असते आणि त्याच वेळेस कारमधून वल्लरी आणि मामा जात असतात आणि तेव्हा मामाची नजर ही सुप्रिया वहिनीवर पडते आणि मामा हे वल्लरीला बोलतात, सुप्रिया वहिनी इथे काय करत आहेत. आणि त्यांना पाहिल्यानंतर वल्लरी मात्र खूपच घाबरते आणि म्हणते, अरे देवा, इथे काय करत आहे ही. तेव्हा मामा बोलतात, आता आपण त्यांना कारमधून ड्रॉप करूयात, जिथे जायचं असेल तिथे. तेव्हा वल्लरी ही अतिशय घाबरून जाते. तर इकडे आपण पाहतो अर्णव ईश्वरीला बोलतो, ताई जिथं कुठं राहायला गेली असेल तिथे हा अर्णव तिचा भाऊ म्हणून सदैव तिच्या पाठीशी उभा असेल. मी माझे भावाचे कर्तव्य कधीही कमी पडू देणार नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, आणि मी बायको या नात्याने तुमच्यासोबत कायमस्वरूपी असेल, हे माझं तुम्हाला वचन आहे. असं बोलून ती आपला हात पुढे करते आणि अर्णव देखील तिचा हात पकडतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी कशा प्रकारे अंजलीला राकेशपासून वाचवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.